नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सलगर, लेखक संपूर्ण भूगोल. मित्रांनो, आज आपण लेक्चर सिरीजमधलं राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2019चा पेपर विश्लेषण बघणार आहे. त्यामधील राज्यशास्त्र, राज्यघटना या विषयाचं विश्लेषण बघणार आहे. राज्यघटना या विषयाचे पेपर फर्स्टमध्ये किती प्रश्न आले तर ते बघणार आहे आणि त्याचं विश्लेषण, ते ऑप्शन पर्याय काय चुकीचं काय बरोबर, मग चुकीचं असलं तर ते का चुकीचं आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे. मित्रांनो, आपल्याला विश्लेषण बघायला पाहिजे. विश्लेषण मी अगोदरच्या याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे लेक्चरमध्ये की प्रत्येक विषयाचे कोणते प्रश्न येतात, कसे येतात, कोणत्या सोर्समधून येतात, इथंपर्यंत आपण जर बघितलं तर नक्की आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या प्रकारच्या नोट्स काढायच्या आहेत त्याची दिशा सापडते. आपली असणारी लेक्चर सिरीज सिलेबसची राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर फर्स्टचे झालेले आहे. आपल्या प्राध्यापक SP तुपे सरांनी CSATचे लेक्चर घेतलेलं आहे. आता आपल्या असणाऱ्या पेपर फर्स्टमध्ये, सामान्य अध्ययन पेपर फर्स्टमध्ये काय काय आहे. GS पेपर फर्स्ट हा जो आहे तो पूर्व परीक्षेला सर्वसाधारण 200 गुणांचा आहे. प्रश्न संख्या हे गुण असतात आणि यामध्ये प्रश्न असतात 100. या 100 पैकी राज्यघटनेवर 2019 सालच्या पेपरमध्ये 2019 मध्ये राज्यघटना या विषयावर 15 प्रश्न आलेले आहेत. हे 15 प्रश्न कसे आले, वन बीट आहेत का मल्टी बीट आहेत, जास्त वेळ लागतोय का सोडवायला, हे सगळं आपल्याला आजच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे सर्वसाधारण राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर फर्स्टला वेळ असतो 2 तास म्हणजे 120 मिनिटं आणि प्रश्न असतात 100. खऱ्या अर्थाने पेपर फर्स्टला वेळ पुरतो, म्हणजे जेवढा आवश्यक आहे तेवढा भरपूर आपल्याला वेळ मिळतो. मात्र हाच 100 प्रश्नांचा पेपर जर संयुक्त गट ब साठी गेलो तर तिथं मात्र वेळ 60 मिनिट असते, तिथं मात्र आपल्याला वेळ कमी पडायला लागतो. किंवा हाच CSAT गेलो तर पेपर सेकंड असतो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, CSATला 2 तास वेळ कमी पडतो. मात्र या GS साठी हा वेळ योग्य आहे, आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर करता येतं. अगदी विचार करायला पण वेळ सापडतो, पण एवढा पण वेळ घालवून चालणार नाही की आपल्याला वेळ निघून गेलेला पण कळणार नाही. आपला अभ्यास चांगला झालेला असेल तर नक्की वेळेत आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे राज्यघटना या विषयाची दिशा आपल्याला बघायची आहे. थोडक्यात 2019 साली आलेले राज्यघटना या विषयाचे प्रश्न आणि त्याचं असणारं विश्लेषण पाहणार आहे. लिहितो सन 2019 राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 मधील राज्यघटना या विषयातील 15 प्रश्न पाहणार आहे जे आले होते ते. बघा, पहिला प्रश्न काय आहे. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. आता मित्रांनो, आपल्याकडं राज्यसेवा असेल, संयुक्त गट ब असेल किंवा ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षांचे पेपर सेट बाजारात वेगवेगळ्या प्रकाशनाचे उपलब्ध असतात. ते घ्या, नसेल तर इंटरनेटवर डाउनलोड करून घ्या. ते जर तुम्ही ऐकत असताना ते प्रश्न समोर ठेवले तर त्याचा उपयोग होईल, म्हणजे तुम्हाला अजून पटपट समजत जाईल, समजायला मदत होईल. मी वाचतोयच आणि त्यानंतर त्याचं विश्लेषण सांगतोय. बघा, परत एक वेळ प्रश्न रिपीट करतो. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये
झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य कायदा झाला केव्हा? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 साली 18 जुलै 1947 या दिवशी ब्रिटनच्या पार्लमेंटनं संमत केलं. ब्रिटनच्या राजानं संमती दिली आणि 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं त्या कायद्यानुसार. मग हा जो कायदा झाला, या कायद्यानुसार संविधान सभेच्या स्थानामध्ये काय बदल झाला बघूया. विधान अ दिलंय. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. बरोबर आहे, 100% बरोबर. का हो? सार्वभौम म्हणजे काय? तर यापूर्वी संविधान सभेवरती कुणाला तर संविधान सभेचं ऐकावं लागायचं. संविधान सभेला ब्रिटनच्या त्यांच्या असणाऱ्या त्रिमंत्री योजनेचं वगैरे ऐकावं लागू शकत होतं. पार्लमेंटनं एखादा कायदा केला तर तो बंधनकारक असायचा. मात्र आता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाल्यामुळं आपल्यावरती म्हणजे भारतावरती दुसरं कोणीही कायदा करणारं शिल्लक राहिलं नाही. म्हणजे हायकमांड कोण शिल्लक राहिलं नाही. आता आमचे असणारे प्रतिनिधी आमचे भारतीय जनताच म्हणू, कारण जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी होते. प्रांतिक कायदेमंडळामध्ये प्रतिनिधी दिले आणि कायदेमंडळाच्या सदस्यांच्याकडून संविधान सभेचे सदस्य निवडले गेले. अप्रत्यक्ष मतदानानं का असेना, पण संविधान सभा निवडणुकीनं निवडली गेलेली होती. त्यामुळे ही असणारी संविधान सभा सार्वभौम बनली. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या विचाराप्रमाणे संविधान लिहायला रिकामी झाली, म्हणजे सार्वभौम बनली. कुणाचाही आमच्यावर वरदहस्त असणार नाही, कुणाचंही आम्ही ऐकणार नाही. जर आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही ते स्वीकारणार. बळजबरीनं कुणी आम्हाला हे करा, हे घटनेत समाविष्ट करा वगैरे ह्या गोष्टी सांगू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजे अविधान बरोबर आहे. संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. बरोबर. ब विधान काय? संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. बघा, स्वतंत्र भारताची पहिली संसद ही संविधान सभाच आहे. कारण 1946 साली संविधान सभा अस्तित्वात आल्यानंतर हंगामी संसदेचं काम, हंगामी कायदेमंडळाचं काम ही संसदच तात्पुरती ही संविधान सभाच तात्पुरती संसद म्हणून, तात्पुरती कायदेमंडळ म्हणून काम करणार होती. आता संसद हा शब्द फारसा योग्य नाही यात, पण हंगामी किंवा तात्पुरती कायदेमंडळ म्हणून ही संविधान सभा काम करणार होती. म्हणजे घटना लिहून झाल्यानंतर निवडणुका घेईपर्यंतचा काळ जो असेल तोपर्यंतच्या काळात जर कायदा करायची गरज भासली तर कायदेमंडळ जे आहे ते ही संविधान सभाच कायदेमंडळ म्हणून काम करणार होती. आता ज्यावेळी कायदेमंडळाची बैठक असायची म्हणजे संविधान सभेचे तेच सदस्य, पण एका दिवशी कायदेमंडळाची बैठक असायची आणि दुसऱ्या दिवशी संविधान लिहिण्यासाठीची बैठक असायची. म्हणजे बैठकांचे सदस्य तेच, संविधान सभेचे सदस्य तेच होते, पण कायदा करण्यासाठी जर त्या संविधान सभेची बैठक असेल तर त्या संविधान सभेचं अध्यक्षपद ग.वा. मावळणकर भूषवित असत, आणि जर देशाची घटना लिहिण्यासाठीची ती बैठक असेल तर त्या बैठकीचं अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद भूषवित असत. ठीक आहे, आपण एवढं त्या लेक्चरमध्ये आपल्या लेक्चर सिरीजमध्ये बघणारच आहे, पण तरीही सांगून टाकलं संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली हे बरोबर आहे. म्हणजे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. क विधान बघूया. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आता हे विधान यायच्या अगोदर मी विश्लेषण सांगितलंय. म्हणजे विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ, देशासाठी कायदा करण्यासाठी जर ही सभा भरणार असेल तर त्या सभेचं अध्यक्षपद राजेंद्र प्रसाद भूषवित नव्हते. मी आत्ताच सांगितलंय. तर ग.वा. मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर हे भूषवित होते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. इथं दिलंय डॉक्टर राजेंद्र प्रसाद भूषवित असत नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना लिहिण्याच्या कामी असणारी जी बैठक आहे, लिहिण्यासाठीची जी बैठक असायची त्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवित होते. भारतासाठी कायदा करण्याच्या बैठकीचं अध्यक्षपद मात्र ग.वा. मावळणकर भूषवित होते. म्हणजे क विधान चुकीचं आहे. ड काय? संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली.
हे विधान बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे. का विचारलं असेल हो? आपल्याला सरळ असं वाटतं की स्वातंत्र्यापूर्वी संविधान सभेची सदस्य संख्या 389 होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती 299 झाली. बऱ्याच लोकांना ज्यांचा अभ्यास नाही, वाचन नाही, त्यांना असं वाटायला लागतं, ढोबळमानानं वाचलं असेल तर लक्षात राहिलेलं नसते की स्वातंत्र्यानंतर संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी झाली. असं असतंय हो. स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की स्वातंत्र्यापूर्वी आमचा भारत म्हणजे हिंदुस्थान होता, त्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हे प्रदेश एकत्र होते आणि त्यामध्ये भारत हा सगळा हिंदुस्थान होता. आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आजचा असणारा पाकिस्तान आणि आजचा असणारा बांगलादेश ते त्यावेळची एकच पाकिस्तान म्हणून एकत्र होता. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान हा देश बाजूला गेल्यामुळं त्या भूभागावरचं पाकिस्तानच्या मध्ये असणाऱ्या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व जे करत होते ते सदस्य संख्या कमी झाली आणि ती सदस्य संख्या 90ने कमी झाली. म्हणजे 389 वजा 90 299 शिल्लक राहिली. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा उलटा सुलटा एकत्र आलाय. असंही आलंय की संविधान सभेच्या सदस्य संख्येबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संविधान सभेची सदस्य संख्या जास्त होती. ब विधान दिलंय भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेची सदस्य संख्या कमी झाली. दोन्ही सत्य विधानं मी सांगितलेत, पण ही उलटी सुलटी करून विचारलेले आहेत. मग आम्हाला संख्या माहीत असेल तर हे कळणार ना. म्हणजे तिसरं ड हे विधान पण बरोबर आहे. तर मित्रांनो आता यामध्ये बघा पर्याय 1 अ ब क बरोबर नाही, क चुकीचं होतं. दुसरं विधान ब क ड बरोबर, ब क ड. आता क चुकीचं आहे, मागाशीच सांगितलंय, त्यामुळे बाकीचं ब ड बरोबर असून उपयोग काय? चुकीचं झालंय. तिसरा पर्याय आहे अ ब आणि ड बरोबर. हे बरोबर आहे कारण अ ब बरोबर होतं आणि ड बरोबर. क चुकीचं मी सांगितलं होतं कारण विधिमंडळाचे अध्यक्ष किंवा कायदे मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते. हा झाला एक प्रश्न. मित्रांनो प्रत्येक टॉपिकला आपले असेच विश्लेषण असतील आणि टॉपिक तुमच्या मनात रुतेल, आयुष्यभर लक्षात राहील अशा पद्धतीनं आपण शिकवणार आहोत, शिकवित आहोत. गेले अनेक वर्ष आपली अकॅडमी अशा पद्धतीने काम करते म्हणून आपल्या अकॅडमीचे रिझल्ट आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 2019 साली विचारलेला पुढचा असणारा प्रश्न आहे 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही? आता प्रश्नामध्ये बघा केलेली पर्यंत बऱ्यापैकी लक्षात असतं, नाही आणि आहे ह्याच्यामध्ये घोळ होतो. इथं खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही. 1 2 3 4 पर्याय दिले, चारीपैकी एक कोणतं तर नसेल. आहे म्हटलं तर कोणतं तरी एक असणार. याचा अर्थ नाही म्हटलंय म्हणजे 3 काहीतरी बरोबर असतील. अ ब क ड दिलं असतं तर त्यामध्ये मग अ ब बरोबर ब क असं झालं असतं. त्यामुळं इथं 1 2 3 4 दिलेत, डायरेक्ट एक कुठलं तर नसणार आहे, चुकीचं असणार आहे. बघूया परत एक वेळ प्रश्न वाचतो. 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही? राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आता बघा पहिला पर्याय कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाहीत. हे विधान बरोबर आहे. म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळानं लेखी शिफारस दिली पाहिजे की देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करा आणि असं लेखी शिफारस मिळाल्याशिवाय राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाहीत. हे बंधन टाकलं 44व्या घटनादुरुस्तीनं आणि 44वी घटनादुरुस्ती 1978 साली झाली. त्यावेळी सरकार होतं जनता दलाचं सरकार, म्हणजे काँग्रेस विरोधी पहिलं सरकार अस्तित्वात आलं होतं. ते मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालचं. त्या सरकारनं 44वी घटनादुरुस्ती केली ती आणि एक विधान बरोबर आहे. दुसरं बघा अंतर्गत अशांतता या ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. हेही विधान बरोबर आहे.
बघा मी लिहितोय अंतर्गत अशांतता किंवा अंतर्गत अराजकता, या ठिकाणी सशस्त्र बंडाळे हा शब्द, म्हणजे पूर्वी घटनेत अंतर्गत अशांतता असा प्रकार होता, त्या ठिकाणी सशस्त्र बंडाळी म्हणजे सशस्त्र उठाव जर देशात झाला असेल तर त्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. आता अंतर्गत अशांतता या कारणास्तव घोषित करू शकणार नाहीत. हे 44व्या घटना दुरुस्तीत जनता दल सरकारनं का केलं असेल? त्याचं कारण असं आहे की जे राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा घोषित केली होती, पहिलं चीनचं आक्रमण म्हणजे बाह्य आक्रमण, 2च कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी आपल्या देशात लागू करू शकतो की परकीय आक्रमण, आणि दुसरं म्हणजे अंतर्गत अशांतता, आणि नंतर बदललेला शब्द आहे सशस्त्र बंडाळी. या 2 कारणास्तवच मग पहिल्यांदा चीननं आक्रमण केलं त्यावेळी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली, नंतर भारत पाकिस्तान युद्ध त्यावेळी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली की ज्यामुळं बांगलादेश स्वतंत्र झाला, त्यानंतर तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी जी घोषित केली 1975 साली, त्यावेळेचं कारण इंदिरा गांधी सरकारनं दिलेलं होतं अंतर्गत अशांतता या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती, आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्यानंतर लोकसभेचा कार्यकाल वाढवता येतो. म्हणजे जे निवडणुका आलेल्या पुढं ढकलू शकता येतात, काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. मग निवडणुकांच्यासाठी पोषक वातावरण नसेल कदाचित, त्यामुळे या कारणास्तव अंतर्गत अशांतता या कारणास्तव देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली होती. मग इथून पुढच्या काळात जनता दल सरकारच्या डोक्यात आले की इथून पुढे तर असं नको, म्हणून अंतर्गत अशांतता हा शब्द रद्द केला आणि त्या ठिकाणी सशस्त्र बंडाळी म्हणजे सशस्त्र उठाव जर देशात झाला तरच राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात यावी, हे एक कारण. आणि दुसरं परकीय आक्रमण, कोणत्याही देशानं आपल्यावर आक्रमण केलं किंवा युद्धाच्या कारणास्तव करू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे अनुच्छेद म्हणजे कलम 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील आणि सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीमध्ये निलंबित करता येणार नाहीत. म्हणजे आपल्याला घटनेमध्ये मूलभूत हक्क जे दिले त्या मूलभूत हक्कांच्या मध्ये 7 स्वातंत्र्य दिलेली होती, त्यातलं एक रद्द केलंय आणि आता 6 स्वातंत्र्य कलम 19 मध्ये आहेत. हे जे स्वातंत्र्य आहेत त्याचबरोबर 6 मूलभूत हक्क आहेत की जे हक्क एकाच कारणास्तव रद्द होऊ शकतात. सशस्त्र बंडाळी या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी परकीय आक्रमण या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी लागू केली असेल तर हे मूलभूत हक्क आपण निलंबित करू शकतो, तात्पुरते थांबवू शकतो त्या काळासाठी. पण सशस्त्र बंडाळी या कारणास्तव जर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली असेल तर त्यावेळी हे मूलभूत हक्क रद्द होत नाहीत, हे मूलभूत हक्क आपल्याला मिळतात. त्याचं कारण काय, ते कसं असतं हे आपण टॉपिकमध्ये पुढे बघू, कारण त्यासाठी 1 तास भर जाईल, ते लगेच नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे हे 1 2 3 बरोबर. आता एवढं सगळं माहीत असल्यावर चौथा चुकीचाच असणार हो. काय आता पहिले 3 तर चुकीचे बरोबर निघलेत आणि आपल्याला कोणती तरतूद नाही असं विचारलंय. बघूया चौथं काय सांगितलंय. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळा मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. तर असं नाही, संसदेच्या सभागृहानं या घोषणेला विरोध करणारा ठराव करायचा प्रश्नच येत नाही. तसं म्हणजे कोणत्याही
यामध्ये परत एक वेळ असतो, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. असं नाही तर त्यांना पंतप्रधान मंत्रिमंडळानं हे सांगणं गरजेचं आहे की ती राष्ट्रीय आणीबाणी मागे घ्यावी. ठीक आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. चौथं चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि शेवटी सांगितले बरोबर चूक दिले, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीचंच आहे, त्या संदर्भात वाक्य आहेत. अविधान बघा, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. हे बरोबर आहे. मूळ राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. हे बरोबर आहे. आता त्यामध्ये बदल केलाय. ब विधान बघा, 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. म्हणजे 1961 साली घटना आमची लिहून पूर्ण झाली 1950 साली. 49 साली पूर्ण झाली, 50 पासून अंमलबजावणी आमची सुरू झाली. म्हणजे 50 ते 1961 पर्यंतच्या काळात संयुक्त बैठकीमध्येच राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीमध्ये राष्ट्रपतींची निवड केली जात होती. मात्र आता संयुक्त बैठकीमध्ये केली जात नाही, तर उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी दोन्ही सभागृहांचं जे सदस्य आहेत ते मतदार असतात आणि ते मत देतात. ही प्रक्रिया राबवली. म्हणजे 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीनं उपराष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत बदललेली आहे. हे बरोबर आहे. क बघूया, उपराष्ट्रपतींची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. हे मात्र चुकीचं आहे. निर्वाचित याचा अर्थ स्पष्ट आहे की फक्त निवडून आलेल्या, असं नाही. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांना मत देण्याचा अधिकार आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये. आता हेच उपराष्ट्रपतींच्या ऐवजी राष्ट्रपती हा शब्द वापरला असता तर हे विधान बरोबर ठरलं असतं. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा तसेच देशातल्या सर्व विधानसभांचे निर्वाचित सदस्य मत देत असतात, मतदार देणारी जनता असते. मात्र उपराष्ट्रपतींच्या बाबतीत तसं नाही. तर उपराष्ट्रपतींच्या बाबतीत लोकसभा आणि राज्यसभेचे सगळेच्या सगळे सदस्य हे उपराष्ट्रपतींना मतदान करतात. मग निर्वाचित म्हणजे निवडून गेलेले. मग नामनिर्देशित राष्ट्रपती नियुक्त असतात. कोणते? राज्यसभेमध्ये 12 सदस्य राष्ट्रपतींच्या मार्फत नामनिर्देशित केले जातात आणि लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन नामनिर्देशित केले जात होते म्हणतोय मी. आता ती तरतूद रद्द केलेली आहे. इथून पुढे तसं नामनिर्देशन होणार नाही लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन सदस्यांची. ठीक आहे, आतापर्यंत होत होते, इथून पुढे होणार नाही. पण राज्यसभेत 12 सदस्य आहेत, त्यांचं नामनिर्देशन होतंय, त्यामुळे ते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान देणार आहेत. म्हणून इथे असणारं क विधान चुकीचं आहे. ड बघा, निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. होय, बरोबर आहे. निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव निवडणुकीला आव्हान देता येत नाही. हे बरोबर आहे का? काही सदस्य गैरहजर असतील, मग अपूर्ण आहे म्हणून आव्हान देऊ शकतो का? नाही. त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल किंवा आजारी असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल की ज्यामुळे ते निवडणुकीमध्ये मत देण्यासाठी सदस्य हजर राहिले नाहीत, अपूर्ण होते म्हणून आव्हान देता येत नाही. जे हजर आहेत त्यांच्या मतानुसार त्यांची निवड प्रक्रिया पार पाडली जाईल. ठीक आहे. म्हणून आता पहिला पर्याय बघा, अ ब क. अ ब बरोबर, क ड चुकीचं आहे. आपल्यात इथं फक्त क चुकीचं आहे, अ ब ड बरोबर आहे. दुसरा दिलाय विधान ब क ड बरोबर, अ चूक, हे पण चुकीचं आहे. तिसरा दिलाय विधान अ ब ड बरोबर आणि क चूक, हे मात्र बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथवर जायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? राज्यपालांच्या बाबतीतचं विधान सत्य विचारलंय म्हणजे याचा अर्थ इथं 1 2 3 4 अशी विधानं दिलेत, एक कोणतं तरी सत्य असेल आणि बाकीची सगळी असत्य म्हणजे चुकीचे असतील. मग बघूया, एक ते महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे म्हटलंय. पहिला पर्याय आहे ते अँग्लो इंडियन जमातीतील एकास विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. आता विषय असा आहे की हे विधान सत्य होतं, कारण विधान परिषद हे चुकीचं आहे. विधानसभेवर जर असतं तर अँग्लो इंडियन सदस्यास ते नामनिर्देशित करू शकतात असं म्हटलं असतं. इथं विधान परिषद आहे त्यामुळे हे चुकीचं विधान आहे. आता मुळात हे 2019चा पेपर आहे त्यामुळं त्यावेळी विधानसभेवर एका अँग्लो इंडियन सदस्याची निवड करण्याची परवानगी प्रत्येक राज्याच्या त्या राज्याच्या राज्यपालाला होती. जर अँग्लो इंडियन समाजातील लोकांना प्रतिनिधित्व पुरेसं मिळालं नाही असं राज्यपालांची खात्री पटली तर देता येत होतं, पण इतर शब्द विधानसभाच्या ऐवजी विधान परिषद दिले त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतरचा दुसरा पर्याय ते अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघास विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. विधानसभेवर फक्त एकालाच नामनिर्देशित करू शकत होते, आता कुठेच नाही. आता ही तरतूद बंद झाली. त्यामुळं लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन आणि विधानसभांच्या मध्ये अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती इथून पुढे केली जाणार नाही, तरतूद केली तशी. त्यानंतरचा तिसरा पर्याय म्हणजे पहिले दोन चुकीचे होते. त्यांना म्हणजे राज्यपालांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. हे बरोबर आहे. 371(2) नुसार त्यांच्यावरती विशेष जबाबदारी आहे. आणि चौथा पर्याय आहे ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधाचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत तर राखून ठेवू शकतात. म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. म्हणजे एका बाजूला तारीख दिली त्या तारखेला काय घडलं संविधान सभेबाबत ते सांगितलंय, मग काय चुकीचं असेल तर ते जुळत नाही म्हणायचं. पहिला पर्याय दिलाय 11 डिसेंबर 1946. त्या दिवशी काय घडलं दिलंय, जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. हे चुकतंय, जुळत नाही. कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव जो मांडला तो 13 डिसेंबर 1946 या दिवशी मांडलेला आहे. इथं 11 डिसेंबर 1946 म्हणलंय. जुळत नाही, जुळणार, चुकतंय. त्यानंतर दुसरं, आता म्हणजे काय जुळत नाही, हा पर्याय एकच जुळत नाही म्हणजे बाकीची जुळत असणार आहे. तरी पण बघूया, आपल्याला वाचायला काय हरकत आहे. दुसरा पर्याय 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना झाली. बरोबर आहे. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि त्यांच्या सहित 7 सदस्य होते मसुदा समितीमध्ये. DP खैतान, N माधवराव, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, TT कृष्णमाचारी हे जे होते ते मसुदा समितीचे सदस्य होते. असू द्या. पुढचा पर्याय बघा 26 नोव्हेंबर 1949 पुढं डॅश भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. बरोबर आहे. भारतीय जनतेने संविधान स्वीकारलं. तुम्ही म्हणणार संविधान सभेनं स्वीकारलं नव्हतं का? जी संविधान सभा होती त्यांना भारतीय जनतेने निवडून दिलं होतं आणि भारतीय जनतेच्या सूचनांसाठी जवळपास 8 महिने घटना ओपन ठेवलेली होती. भारतीयांनी त्या घटनेचा अभ्यास करावा, कच्च्या मसुद्याचा अभ्यास करावा, त्यामध्ये काय बदल पाहिजेत त्या सूचना द्याव्यात. त्यासाठी फेब्रुवारी 1948 पासून भारतीयांना घटना ओपन ठेवली होती. ऑक्टोबर 1948 पर्यंत 8 महिन्याच्या काळात भारतीयांनी त्याच्यावर सूचना दिल्या. जवळपास 7,500 सूचना दिल्या आणि त्यातल्या जवळपास 2,500 सूचना स्वीकारल्या गेल्या. आणि त्यानंतर फायनल त्याच्यामध्ये चर्चा झाली, विचारविनिमय झाले, बदल झाले आणि
फायनल घटना स्वीकारली ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी. म्हणून घटना भारतीय जनतेनं स्वतः स्वीकृत केली आणि स्वतः प्रत्यर्पण केले असं म्हटलं जातं. जरी आमच्या संविधान सभेच्या प्रतिनिधींनी स्वीकारलं असेल तरी सुद्धा, कारण ते भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करत होते. 10 लाख जनतेसाठी एक सदस्य संविधान सभेमध्ये निवडून गेलेले होते. त्यानंतरचा पर्याय बघा, 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. बरोबर आहे. शेवटच्या दिवशी संविधानावर सह्या केल्या. तो दिवस आहे 24 जानेवारी 1950 आणि 299 सदस्यांच्या पैकी 284 सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत. म्हणजे यामधला पर्याय एक चुकीचा आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. मित्रांनो, अशी लेक्चर आपली कंटिन्यू असणार आहेत प्रत्येक टॉपिकवरती. म्हणजे ते विश्लेषण, प्रश्न आला, वाक्य आलं म्हटलं की त्याचा चिंध्या करायच्या, मग तेवढा अभ्यास करायला लागतो. ते कसं लक्षात ठेवायचं ते आम्ही शिकवतोयच ना आहे. आणि जिथं लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट आहेत, ट्रिक्स आहेत, त्या सगळ्या तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये होणारच आहेत. फक्त जे समोर सांगितले ते पूर्ण करून आणायचं. फक्त अभ्यासाची नाटकं अजिबात करायची नाहीत, हे लक्षात ठेवा. जो मनापासून अभ्यास करतो, योग्य दिशेने अभ्यास करतो, त्याला चांगलं मार्गदर्शन लाभतं, तो नक्की यशाच्या शिखरावर पोहोचतो. आणि आपल्या अकॅडमीचे भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. डायरेक्ट तुम्ही निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी सुद्धा संपर्क साधू शकता, तुम्ही कोठं होता. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. आणि राष्ट्रपती म्हटले पुढं टिंबा टिंबा टिंबा. म्हणजे राष्ट्रपती काय करणार, कार्यवाही काय करू शकतात ते आपल्याला बघायचं आहे. विधान म्हणजे परत एक वेळ प्रश्न बघा, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती टिंबा टिंबा टिंबा. बघा, विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवतात. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या राज्यानं दोन्ही द्विग्रही सभागृह असलं तर त्या दोन्ही सभागृहामध्ये एखादं विधेयक मंजूर केलंय, राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवलेलं आहे, मात्र त्या राज्यपालांनी मंजुरी न देता राष्ट्रपतींच्या विचारार्थ राष्ट्रपतींकडे पाठवलंय, तर राष्ट्रपतींना अधिकार आहे, तो एकतर राखून ठेवू शकतात किंवा मान्यता देऊ शकतात. दोन्हीपैकी काहीही करू शकतात. म्हणजे बरोबर आहे. ब विधान जे आहे राष्ट्रपती ते करतात का बघूया. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. बरोबर आहे. राष्ट्रपतींना तो अधिकार आहे. संसदेचं जरी विधेयक त्यांच्याकडे आलं सहीसाठी किंवा एखाद्या राज्याच्या विधिमंडळाचं विधेयक जरी आलं तरी ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. मात्र संसदेचं विधेयक जर पुनर्विचारासाठी परत पाठवलं आणि नंतर संसदेनं जर मंजूर करून पाठवलं राष्ट्रपतींच्याकडे, राष्ट्रपतींनी सही करणं बंधनकारक आहे. या उलट राज्याच्या विधिमंडळानं जर एखादं विधेयक राज्यपालांकडे पाठवलं, राज्यपालांनी राष्ट्रपतींच्याकडे पाठवलं आणि राष्ट्रपतींनी जर पुनर्विचारासाठी राज्याच्या विधिमंडळाकडे जर पाठवलं आणि परत नव्यानं जर विधेयक त्या विधिमंडळानं जर मंजूर केलं आणि राष्ट्रपतींच्याकडे पाठवलं तर राष्ट्रपतींनी सही केलीच पाहिजे असं बंधन नाही. बघा, संसदेनं पुनर्विचारार्थ पाठवलेलं जर विधेयक मंजूर करून परत पाठवलं तर राष्ट्रपतींनी सही केलीच पाहिजे. आणि राज्याच्या विधिमंडळानं पुनर्विचारासाठी पाठवलेलं विधेयक जर मंजूर करून परत राष्ट्रपतींच्याकडे पाठवलं तर सही केली पाहिजे याचं बंधन नाही. फरक एवढाच आहे, संसद केंद्राची आहे, विधिमंडळ राज्याचं आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या बाबतीत बंधन नाही, केंद्राच्या संसदेबाबत बंधन आहे. कळलं? म्हणजे हे संसद आणि विधिमंडळ ह्याच्यामध्ये घोळ होण्याची शक्यता असते. मग हे विधान बरोबर आहे. बरोबर होतं, बरोबर आहे. क बघूया, राष्ट्रपती क ची ऍक्शन काय घेतात. क राष्ट्रपतींच्या अखत्यारीत आहे का. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने
3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्या संमती देणे बंधनकारक असते. आत्ताच मी विश्लेषण केलं होतं, ते विधान यायच्या अगोदरच विश्लेषण केलं होतं. मित्रांनो, राज्य विधिमंडळानं पुनर्विचारात आलेलं विधान जे विधेयक आहे ते मंजूर करून पाठवलं तरी राष्ट्रपतींना बंधन नाही संमती देण्याचं. म्हणजे चुकीचं आहे. ड विधान बघूया. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले आणि तर राष्ट्रपतींनी त्या 6 महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. कालावधीचा कुठंच नाही. अहो, राज्य विधिमंडळाचं सोडा, संसदेनं जरी एखादं विधेयक मंजूर केलं तरी सुद्धा ते अमुक एवढ्या दिवसात राष्ट्रपतींनी सही केली पाहिजे अशी तरतूद आपल्या घटनेत नाही. घटनेत एवढंच म्हटलंय, संसदेनं मंजूर केलेलं विधेयकावर लवकरात लवकर राष्ट्रपतींनी सही करणं बंधनकारक. लवकरात लवकर म्हटलंय. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात, 10 वर्षात काय माहित नाही. त्यामुळं राज्य विधेयक किंवा संसदेच्या विधेयकाला बंधन नाही तर राज्य विधिमंडळाच्या विधेयकाला बंधन कसं असेल? म्हणजे हेही चुकीचं आहे. म्हणून बघा, आता खाली दिले वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब बरोबर होती. इथं मग पर्याय एक आहे, अ आणि ब. दुसरं अ ब क. तिसरं दिलंय अ ब ड. चौथं दिलंय अ क ड. अ आणि ब बरोबर. पहिला पर्याय गोल करायचा. तुम्ही म्हणणार प्रश्न आहे का निबंध आहे? हे तर सुरुवात झाली आपल्या राज्यसेवेची. काळजी करू नका, किती पण मोठा प्रश्न असू द्या हो, आपण जर त्यात चांगला योग्य दिशेने अभ्यास करत राहिलो तर हमखास यश मिळतं आणि तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आहोत. काळजी नका करू. फक्त तुम्ही जे सांगितले ते पूर्ण करायचं बस. ह्याच्या पलीकडे फार काय हे करायची गरज नाही. आणि तुम्हाला कोणती पुस्तकं वापरायची, कसा अभ्यास करायचा, कशा ट्रिक्स निर्माण करायच्या हे आम्ही क्लासमध्ये शिकवतच आहोत. काळजी नका करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन टिंब सुचवते. आता न्यायालयीन पुनर्विलोकन काय सुचवतंय बघूया. पहिला पर्याय दिलाय, कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. बरोबर आहे, हेच सुचवतंय. म्हणजे कायद्यांची व कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा अधिकार, न्यायालयीन अधिकार. म्हणजे काय? संसदेनं कायदा करायचा आणि जर तो केलेला कायदा घटनेच्या चौकटीमध्ये बसत नसेल, मूलभूत हक्कांच्यावर निर्बंध आणणारा कायदा केला असेल तर असा कायदा रद्द करण्याचा अधिकार आपल्या सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि त्यालाच न्यायिक पुनर्विलोकन म्हणतात. म्हणजे आपण निवडून दिलेले खासदार लोकसभेत जातात, राज्याच्या विधानसभांच्या मार्फत निवडून गेलेले खासदार, घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार राज्यसभेत जातात. लोकसभा आणि राज्यसभेने एखादा कायदा मंजूर केला, लोकसभेमध्ये सध्या 545 सदस्य, राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत, त्यांनी मंजूर केलेला कायदा राष्ट्रपतींच्या सहीसाठी गेल्यानंतर राष्ट्रपतींनी सही केली, मात्र तो कायदा एखाद्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा असला, भारतीय घटनेच्या चौकटीला धोका पोहोचवणार असला आणि ते सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्याचा अभ्यास करतं आणि जर घटनेच्या चौकटीला बाधा आणणारा कायदा संसदेने केला असं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलं तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यालाच न्यायिक पुनर्विलोकन म्हणतात. आणि न्यायिक मी इथंच म्हटलंय, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन टिंब सुचवते तर हे सुचवतं. म्हणजे घटनात्मकता सुचवतं. घटनेला बाधा आणतोय का बाबा हा केलेला कायदा? बाधा आणत असला तर रद्द करणार, नसेल तर तो कायदा चांगला आहे, व्यवस्थित आहे, लागू केला जाईल. कळलं? मग यामध्ये असणारा दुसरा पर्याय, आता पहिला तर एक बरोबर, 1 2 3 4 पर्याय दिलेत आणि आपल्याला सुचवते म्हटलं एकच कुठलं तर बरोबर असणार, बाकीची चुकीचीच असणार आहे. तो इथं अ ब क ड असतं तर मात्र त्यातलं 1 2 3 किंवा सगळेच बरोबर असतील, एकाच दुसरं चुकीचं असेल असं म्हणता येईल. पण इथं 1 2 3 4 म्हटले एकच बरोबर, पहिलेच बरोबर आले. तरी पण 3 बघूया काय चुकतंय, काय भानगड आहे. दुसरा पर्याय, कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार. नाही हो, सुज्ञपणा इथं प्रश्न उपस्थित करणं हा भानगडच नाही. मूळ मुद्दा काय न्यायिक पुनर्विलोकनाचा? घटनेच्या चौकटीत बसतंय किंवा नाही बसत. बसत असेल तर तो कायदा
कंटिन्यू लागू झाला, बसत नसेल तर न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकाराखाली सर्वोच्च न्यायालय रद्द करणार. बस, मग इथं सुज्ञपणाचा काही संबंध नाही. तिसरा पर्याय, कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. राष्ट्रपतींची मान्यता मिळायच्या अगोदर तो कायदाच झालेला नसतो. म्हणजे लोकसभेनं मंजूर केलं, राज्यसभेनं मंजूर केलं म्हणजे कायदा झालं नाही. जोपर्यंत राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत तो कायदा होत नाही, आणि कायदा झाल्याशिवाय तो रद्द करायचा का लागू करायचा सर्वोच्च न्यायालयात जायचा प्रश्नच येत नाही, कारण तो कायदाच झालेला नसतो. म्हणून हे विधान चुकीचं आहे. चौथा पर्याय बघा, आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. असं नाही हो. सर्वोच्च न्यायालय एखाद्या खटल्यावर दिलेला निकाल तो दुसऱ्या केसमध्ये बदलू शकतं. आपला पूर्वीचा निकाल बदलू शकतं. त्याचा आणि न्यायिक पुनर्विलोकनाचा काहीही संबंध नाही. संसदेनं केलेल्या कायद्याचा घटनात्मकता तपासणं हाच उद्देश असतो. त्यांचं पूर्वी दिलेला निर्णय आणि नंतरच्या एखाद्या केसमध्ये दिलेला निर्णय वेगळा असू शकतो, त्याला पुनरावलोकन म्हणत नाही. कळलं? म्हणून पुढचे 2, 3, 4 चुकीचे आहेत. पहिला पर्याय बरोबर होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधानापैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत? बघा, घटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली असली पाहिजेत. अ दिले, अ ब क. आता मग ह्यामध्ये काय बरोबर काय चूक, परत फक्त अ ब असं असणार आहे. म्हणजे तिन्ही असू शकतील, एका दुसरा असू शकेल, इथं शक्यता आहे. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. ही तरतूद नाही बरं का. हा जो अपर्याय आता मी वाचून दाखवला, परत एक वेळ वाचून दाखवतो. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी. ते दुसऱ्या राज्याचे आहेत, बरोबर ना, आपले नाहीत. म्हणजे घटनेत तरतूद असेल असं नाही. घटनेत तरतूद नाही. घटनेमध्ये हा संकेत, म्हणजे संकेताने हे केले, तरतूद केलेली नाही. म्हणजे महाराष्ट्राचा राज्यपाल हा महाराष्ट्राचा रहिवासी सोडून इतर कोणत्याही राज्यातला असावा अशी तरतूद नाही. या संकेतानं पाळलेला आहे. का पाळलंय? राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात, आणि राज्यपाल जर त्याच राज्यातला असेल, मग मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचं विधिमंडळ त्याच राज्याचे असतात. संगनमतानं वेगळाच काहीतरी, देशाच्या विरोधी काहीतरी त्यांनी प्रयोग करू नये. जर असा काय प्रयत्न झाला तर राज्यपाल हे राज्यपालांनी राष्ट्रपतींना कळवावं हा हेतू आहे. मग प्रत्येक राज्याचा राज्यपाल इतर राज्याचा रहिवासी नेमावा हा संकेत ठेवलेला आहे. घटनेमध्ये तरतूद केलेली नाही. पर्याय चुकीचा आहे. म्हणजे ही समाविष्ट नाहीच हो, संकेत आहे. परत एक वेळ ब बघा, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे अशी काही तरतूद नाही. क्वालिटीवर जातात सगळे. किमान एक न्यायाधीश मुस्लिम असला पाहिजे, किमान एक पारशी असला पाहिजे, ख्रिश्चन असला पाहिजे, असा काही संबंध नाही. न्यायालयामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही. आणि धर्मनिरपेक्षतेची खात्रीचं हित न्यायालयामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. हे पण विधान चुकीचं आहे. म्हणजे अशी काही तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली नाही. क बघा, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. परत बघा, क विधान, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्ष नेता असतो, हे बरोबर आहे. पण घटनेमध्ये तशी तरतूद केलेली नाही. पहिल्यांदा 1967 साली लोकलेखा समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेता मीनू मसानी यांची निवड केलेली होती. आणि हा संकेत ठेवलाय. लोकलेखा समिती म्हणजे देशाचा जो ऑडिट अहवाल असतो, त्या ऑडिट अहवालावर पूर्णपणे यांच्याकडे येतो आणि त्याच्यावर चर्चा करून हे करू शकतात, शासनावर विचारणा करू शकतात काय चुकीचं असेल तर. आणि हेच जर मग
लोकलेखा समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचेच बनले तर सत्ताधाऱ्यांच्या चुका काढणार कोण, सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार कोण, मग आपल्या देशामध्ये देशाची प्रगती होईल का, नाही होणार. मग ही घटनेत तरतूद केलेली नाही हा संकेत ठेवलेला आहे. विरोधी पक्षाचा नेता असावा ही संकेत आहे. म्हणून ही तिन्ही विधानं चुकीची आहेत. आता यामध्ये फसण्याची शक्यता एक आहे. अ आणि क हे संकेत आहेत, घटनेत तरतूद नाही, त्यामुळे कदाचित अ क वर जाण्याची शक्यता असू शकते. पण यामध्ये कुठलंही विधान घटनेमध्ये तरतूद केलेलं नाही, तिन्हीच्या तिन्ही नाहीत. मग पहिला पर्याय दिलाय फक्त अ, दुसरा दिलाय फक्त ब, तिसरा दिलाय वरीलपैकी एकही नाही, तिसरा पर्याय बरोबर, आणि चौथा दिलाय अ आणि ब. ठीक आहे. तर त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर आहे चुकीचं आहे काय असेल ते बघायचं आहे. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबतचा ठराव मंजूर केला, हे बरोबर आहे. 2018 साली डिसेंबरमध्ये ओडिशा विधानसभेनं विधान परिषद त्यांच्या राज्यात अस्तित्वात आणण्यासाठीचा ठराव मंजूर केलेला आहे आणि तो संसदेत आहे, तो मान्य केला नंतरचा विषय येतो, म्हणजे हे विधान बरोबर आहे. ब दिले, सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. मला सांगा ही 2019ची 17 फेब्रुवारी 2019 रोजी परीक्षा झालेली आहे. त्या दिवशीचा विचार केला तर त्या दिवशी विधान परिषदा देशामध्ये किती राज्यांना होती तर 7 राज्यांना विधान परिषदा होत्या. त्यानंतर आता आजचा विचार केला तर त्यामध्ये जम्मू काश्मीरची विधान परिषद रद्द झालेली आहे आणि उरलेल्या 6 राज्यांना विधान परिषदा आहेत. अजून एक महत्त्वाचा, आंध्र प्रदेश राज्यानं काय केलंय की त्यांची असणारी विधान परिषद रद्द करण्याचा ठराव विधानसभेनं केलेला आहे आणि तो जर संसदेनं मंजूर केला तर ते कमी होऊ शकतं. मात्र हे अपडेट असावं लागतं इथून पुढं, म्हणजे आज अखेरचा हा विषय. उद्याची परिस्थिती बदललेली असेल, ओरिसा राज्याची विधान परिषद अस्तित्वात आली, मंजूर दिलं संसदेनं तर अस्तित्वात येऊ शकतं. आसामची प्रोसेस चालू आहे, त्यांचं होऊ शकतं. आणि आंध्र प्रदेशचं मंजूर केलं की विधान परिषद रद्द व्हावी हा ठराव संसदेनं मंजूर केला तर तिथंही विधान परिषद रद्द होईल, म्हणजे तिथं कमी होईल. आणि सध्या जम्मू काश्मीरची विधान परिषद रद्द झाली कारण जम्मू काश्मीरचा घटक राज्याचा दर्जा कमी करून 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेत. जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीर आणि लडाख, आणि काश्मीरमध्ये विधानसभा असेल, लडाखला नाही. ठीक आहे, बघूया आपण टॉपिकच्या वेळी. म्हणजे अविधान बरोबर आहे, ब चुकीचं आहे. क बघू, केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. तर असं काही नाही, या दोन्ही राज्यांचे असे काही प्रलंबित नव्हते 2019 मध्ये, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि त्यानंतरचा शेवटचा ड, विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधर मतदारांकडून निवडले जातात, हे बरोबर आहे. आणि योगायोगानं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता आहेच. तर 1/12 हे पदवीधर मतदारसंघाकडून, 1/12 हे शिक्षक मतदारसंघाकडून आणि 1/6 राज्यपाल नियुक्त, असे मिळून 1/3 होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडून 1/3 आणि विधानसभेमार्फत 1/3 अशी विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या सदस्य संख्या जाते आणि ती एकूण विधान परिषद सदस्य संख्या महाराष्ट्राची 78 आहे. ठीक आहे. आणि म्हणून वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, यामध्ये अ आणि ड बरोबर होतं आणि असा असणारा पर्याय चौथा आहे, अ ड बरोबर. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. चुकीची अविधान, लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. अविश्वास ठराव मांडत असताना कारण काय आहे हे स्पष्ट करायची गरज नाही. एका ओळीचं जरी अविश्वास ठराव मांडला तरीही चालतो, फक्त तो मंजूर होण्यासाठी बहुमत असावं लागतं, तेवढाच अविश्वास ठरावाचा. आणि अविश्वास ठराव हा फक्त लोकसभेमध्ये संसदेच्या सभागृहात मांडला जातो, राज्यसभेचा अविश्वास ठरावाचा काही संबंध नाही. निंदा प्रस्ताव जर मांडला तर त्यासाठी कारण देणं आवश्यक असतं, लक्षात ठेवा. अविश्वास ठरावाला कारण देण्याची गरज नाही. मग इथं काय म्हटलंय, अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते, हेच चुकीचं आहे.
बघूया, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धत ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितले आहे. हे विधान बरोबर आहे. 198 मध्ये आहे लोकसभा नियम. त्यानंतर अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला पाहिजे. ते पण विधान बरोबर आहे. म्हणजे 10 दिवसात चर्चेस घेतलाच पाहिजे. हो. आणि विधान दिलंय, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. बरोबर आहे. इटलीमध्ये ती तरतूद आहे, पण आपल्या भारतामध्ये तसं नाही. फक्त लोकसभेमध्ये बहुमत असणं आवश्यक आहे. राज्यसभेच्या बहुमताची काही गरज नाही. म्हणून फक्त असणारा पर्याय एक आहे, तो बरोबर. म्हणजे ऍक्च्युली तो चुकीचा आहे, पण इथं चुकीचं विचारलंय म्हणलं पर्याय एक. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. इथं पण चुकीचं विचारलंय. पहिला पर्याय बघा, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. हे पण बरोबर आहे. चुकीचं विचारलंय. दुसरं, मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान व दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे. नाही, त्यांना सर्वसाधारण त्यांच्या समकक्ष मानलं जातं, पण स्थान व दर्जा असं म्हणू शकत नाही. त्यांच्या समकक्ष म्हणू शकतो. म्हणजे दुसरं चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं आहे, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख असतात. बरोबर आहे. म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त जे आहेत हे इतर दोन असतात. या तिघांच्या मध्ये जर मतभेद झाल्याने एखादा निर्णय घ्यायचा असला तर तो बहुमताने घेतला जातो. मुख्य निवडणूक आयुक्तांचंच मत बरोबर असं म्हटलं जात नाही. तर इतर दोघांचं जरी बहुमत झालं आणि मुख्य निवडणूक आयुक्तांचं वेगळं मत पडलं तर त्या दोघांचं बरोबर, म्हणजे बहुमताने निर्णय घेतला जातो. हे बरोबर आहे. आणि जर म्हणजे पुढचं विधानच तसं आहे, जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. हे बरोबर आहे. याचं उत्तर 2. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील तरतुदी विचारात घ्या. विधान भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. याच्यापेक्षा विधिवत प्रक्रियेशिवाय असं म्हणायला पाहिजे होतं. कायद्याच्या योग्य प्रक्रियेचा विषय येत नाही. ठीक आहे. म्हणून चुकीचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळ खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. बरोबर. म्हणजे एखादा एक गुन्हा केला असेल तर एका गुन्ह्यासाठी खटला एक वेळ आणि त्याचा शिक्षा पण एक वेळ. त्याच गुन्ह्यासाठी सारखं शिक्षा देता येणार नाही. एकच वेळ त्याला शिक्षा द्यावी लागणार एका गुन्ह्यासाठी. मग एकाची शिक्षा भोगली आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी मग दुसऱ्या शिक्षा. ठीक आहे. म्हणजे तोच त्याच प्रकारचा तसला सेम गुन्हा केला असला तरी, म्हणजे उदाहरण घेऊ, एखाद्या चोराने आत्ता चोरी केली, त्याला कोर्टात गेला, शिक्षा झाली, परत सोडून दिला, शिक्षा भोगल्यानंतर परत आणि चोरी केली, मग तो दुसरा गुन्हा झाला. म्हणजे सेम तोच गुन्हा केला असला तरी पण दुसरा गुन्हा आहे, त्याच्यासाठी शिक्षा दुसरी. नाहीतर तुम्ही म्हणाल एकदा चोरी केलेली आहे, आता शिक्षा मिळाली, आता किती पण चोऱ्या केल्या तर चालतात, असं नाही. त्या चोरीसाठी तुम्हाला शिक्षा मिळालेली, दुसरी चोरी केली की दुसरी शिक्षा. मात्र एकदाच चोरी केली आणि त्याच्यासाठी एकच वेळ शिक्षा जी असेल ती मिळणार, तिथून पुढे थांबणार. ठीक आहे. त्यानंतरचा पर्याय बघा, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. हे विधान बरोबर आहे. म्हणजे कायद्यात पुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण सर्वांना दिलेलं आहे. कलम 14 मध्ये म्हणजे समतेचा हक्क 14 ते 18 मध्ये आहेत. त्यामधला कलम 14 कायद्याचं समान संरक्षण आणि कायद्यापुढे समानता हे घोषित करतं. हे बरोबर आहे. हा मूलभूत हक्क आहे आपला.
म्हणून आता खाली दिले वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही, तर पर्याय क्रमांक 1 अ चुकीचा आहे. संपलं. बाकीचे 2 ब क बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. अ भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघ राज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना या संबंधी आहे. बरोबर. म्हणजे भारतामध्ये आजचा असणाऱ्या आपल्या देशाचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. या हे असणारा भूभाग सोडून इतर देशातला इतर एखादं ठिकाण आपल्याला कोणीतरी बक्षीस द्यायला लागलं किंवा आम्ही जिंकून घेतलं, काही करू, आम्ही काय कोणावर मारामारी भांडाभांडी करायला जात नाही, पण तरी पण चुकून वाटलंच एखादा प्रदेश आम्ही जिंकला किंवा एखाद्या शेजारच्या देशाला वाटलं नाही भारताला हा प्रदेश देऊन टाकावं, त्यांनी आपल्याला दिला, तर तो भूप्रदेश जर आपल्यात सामील करून घेतला तर तो सामील करून घेण्यासंबंधीची कार्यवाही आणि त्या ठिकाणी नवीन राज्य स्थापन करण्याची तरतूद ही कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम 2 मध्ये आहे. आणि याच्या पुढचं लागलंच सांगतो की कलम 3 सुद्धा, म्हणजे कलम 2 हे राज्य स्थापन करण्याचं, पण इतर देशातनं इतर भूभाग आपल्याला मिळाला असेल तिथं राज्य स्थापन करण्याचा कलम जे आहे कलम 2, आणि आपल्या देशामधला राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे त्यामधून नवीन राज्य स्थापन करायचं असेल, म्हणजे महाराष्ट्रातून विदर्भ असेल, पश्चिम बंगालमधून एखादा भूप्रदेश गोरखालँड असेल, बोडोलँड असेल, आसाममधून हा जो भाग आहे वेगळा करायचा असेल. आताच तेलंगणा निर्माण झालाय, आता म्हणजे भरपूर झालं, त्याला 2014 साली निर्माण झालंय. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा निर्माण झाला, हे कलम 3 नुसार. म्हणजे देशाचा भूभाग आहे आणि एखाद्या राज्यातून एखादा भूभाग वेगळा करायचा आणि तिथं राज्य निर्माण करायचं आहे, किंवा एखाद्या राज्यातले काही जिल्हे दुसऱ्या राज्याला जोडायचे, हा जो प्रकार आहे तिथंही राज्य स्थापनेचा येतो, तो कलम 3 नुसार केला जातो. म्हणजे कलम 2 नुसार राज्य स्थापन करता येतं, कलम 3 नुसार सुद्धा राज्य स्थापन करता येतं. मात्र कलम 2 नुसार जी राज्य स्थापन केली जातात ती इतर देशाकडून आपल्याला मिळालेली असतात, तो भूभाग, आणि कलम 3 नुसार जी राज्य स्थापन केली जातात ते आपल्याच देशातला भूभाग आहे, मात्र प्रशासकीय कारणासाठी वेगळा राज्य म्हणून अस्तित्वात आणलं जातं, ते कलम 3 नुसार. बरोबर आहे. त्यानंतर बघूया. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाचे घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते, हेही बरोबर आहे. आत्ताच मी सांगितलं त्याचं विश्लेषण. आणि बघूया. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते असं होत नाही. कोणतंही विधेयक हे दोन्ही सभागृहात मांडावी लागतात. आता ते काही विधेयकांना वित्त विधेयकासारखी पहिल्यांदा लोकसभेत मांडली पाहिजेत आणि नंतर राज्यसभेत जातात, पण दोन्ही सभागृहात मांडावी लागतात. आणि इतर विधेयक जी आहेत, वित्त विधेयक, धन विधेयक सोडून, ते कोणत्याही सभागृहात पहिल्यांदा मांडता येतात, पण सर्व विधेयक ही दोन्ही सभागृहात मांडावीच लागतात. म्हणून चुकीचा आहे. मग पर्यायामध्ये बघा, 1 वरील सर्व, 2 बच बरोबर आहे, चुकीचं होतं. पुढचा प्रश्न बघा. लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान आपल्याला लोक न्यायालयाबाबत शोधायचं आहे. कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला. हो बरोबर आहे. 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक म्हणजे कायदेशीर दर्जा दिलेला आहे. दुसरं पर्याय बघा. लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो, हे चुकीचं आहे. लोक न्यायालयामध्ये सेवानिवृत्त व्यक्तींचा समावेश होतो, न्यायिक व्यक्तींचा, न्यायाधीशांचा समावेश होतो, पण त्याचबरोबर इतरही तज्ज्ञ व्यक्तींचाही समावेश होतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. तिसरं, लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. बरोबर. आणि चौथं दिलंय, लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. हेही बरोबर आहे.
आणि 2019 मधल्या प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. आता कोणती विधानं विचारात अ ब क ड ई दिलंय, असू दे आपल्याला काय. अ विधान बघा, आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली. राज्य पुनर्रचना आयोग 29 डिसेंबर 1953 ला झालेली. तर डिसेंबर 1953 ठीक आहे, बरोबर आहे. या पुनर्रचना आयोगामध्ये 3 सदस्य होते, म्हणजे अध्यक्षांसहित 3 जण होती. फाजल अली आयोग म्हणतात. फाजल अली हे अध्यक्ष होते आणि याच आयोगाला, राज्य पुनर्रचना आयोगाला पाक आयोग असं सुद्धा म्हणतात. पाक आयोगावर प्रश्न पडलेला होता. आपल्याला पाक आयोग म्हणजे बरं वाटत नाही. पाक आयोग आपल्या भारतात कशाला नेमतील, हा वाटतंय तसं, काळजी नका करू. हा पाक आयोग राज्य पुनर्रचना आयोग म्हणूनच आहे. पी म्हणजे पन्नीकर, ए म्हणजे अली आणि के म्हणजे कुंजरू. हा यांच्या तिघांच्या आडनावावरून पाक आयोग झालेला आहे. फाजल अली हे अध्यक्ष होते, के एम पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे सदस्य होते. अशा त्रिसदस्यीय हा राज्य पुनर्रचना आयोग होता. त्यालाच पाक आयोग म्हणतात. हा राज्य पुनर्रचना आयोग डिसेंबर 1953 मध्ये स्थापन झालेला होता. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर आयोगाच्या प्रमुखपदी फाजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य NV कामत आणि गोविंद वल्लभ पंत. मला सांगा, हे फाजल अली हे अध्यक्ष होते, हे बरोबर आहे. पण दुसरे 2 सदस्य मी सांगितलेत आणि इथं कामत आणि पंत म्हटलंय, नाही, चुकीचं. त्यानंतरचं हे बघा, आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. हे चुकीचं आहे. 1955 साली आयोगाने अहवाल सादर केलाय. ड विधान दिलंय, राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. हे पण चुकीचं आहे. आपला द्वैभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 ला अस्तित्वात आलं. त्याच दिवशी अंमलबजावणी सुरू झालेली आहे. लक्षात ठेवायला, पाक आयोगाचा अहवाल, फाजल अली आयोगाचा अहवाल, राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल, तिन्ही नावं त्यांचीच आहेत, एकाच आयोगाचे. आणि त्यांनी जो अहवाल दिलाय तो 1955 साली दिला. अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 1956 ला झालेली आहे. आणि त्याच दिवशी आपलं द्वैभाषिक मुंबई राज्य म्हणजे मराठी आणि गुजरात भाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलेलं होतं. म्हणजे ड चुकीचं आहे. त्यानंतर मंजूर झाला म्हणले, अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 1956 ला झालाय, मंजूर मात्र 31 ऑगस्ट 1956 ला झालेला आहे. हे बरोबर आहे, ड बरोबर. त्यानंतर ही बघा, राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. हे विधान चुकीचं आहे. तर 1 नोव्हेंबर 1956 ला अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे यामध्ये अ आणि ड बरोबर आहेत. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा म्हटलंय. 1 अ ब क ब, दुसरा ब क ड, तिसरा ब ड ई आणि चौथा दिलंय अ आणि ड फक्त. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. मित्रांनो, आपण जवळपास 15 प्रश्नांच्यासाठी 1 तास घालवलाय. हे प्रश्न फार अवघड आहेत असं नाही. आपल्या लेक्चरमध्ये हे अगदी सोप्या पद्धतीने आपण सांगतोय, पण हेच वेगवेगळी विधानं फक्त चुकीचं बरोबर यामध्ये एखाद्या केंद्राच्या ठिकाणी राज्य, राज्याच्या ठिकाणी केंद्र, संसदेच्या ठिकाणी विधिमंडळ असा शब्द टाकतात. म्हणजे किरकोळ स्वरूपात बदल करतात आणि आपली फसवणूक होते. आणि हे फसायचं कसं नाही हे आम्ही वर्गामध्ये शिकवतो. आणि यासाठी मार्गदर्शनाची गरज असतेच मित्रांनो. आपल्याला काही जणांना असं वाटतं की 5-25 हजार फी घालवायची कशाला. तर लक्षात ठेवा, 1-2 मार्कानं जरी तुम्ही मागं पडला तर तुमच्या आयुष्यातली 1.5 वर्ष वाया जातात परत जाहिरात येईपर्यंत आणि पुढची म्हणजे पूर्व मुख्य मुलाखत हा टप्पा पूर्ण होऊन येईपर्यंत. मग अशी 1.5 वर्ष वाया घालवल्यानंतर आपला तोटा, आपली सर्व्हिस होणारी किती शिल्लक हे होते बघा, म्हणजे वाया जाते बघा. आणि लवकरात लवकर बाकीचे सगळे घरचे प्रॉब्लेम्स अजून वाढत जातात जितके दिवस तुम्ही लांबवाल तितकं. मग त्यासाठी
जी क्लासची फी आहे ती गेलेली जास्त चांगली, कारण योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करणं हे यशासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.